हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल केमिस्ट्री बाय जगदीश वाघ. डिअर स्टुडंट्स, मुलांच्या कमेंट्स आहेत की सर बाकीच्या चॅप्टरच्या अजून PYQs अवेलेबल नाही करून दिले. PYQचं काम सुरू आहे. आता मी बघा कुठले कुठले PYQs तुम्हाला ऑलरेडी अपलोड करून दिलेत, ज्याच्यामध्ये सॉलिड स्टेट सोल्युशन, केमिकल थर्मो, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्स, पी ब्लॉक इलेमेंट, डी ब्लॉक इलेमेंट, कोऑर्डिनेशन कंपाऊंड आणि अल्डेड कीटोन यांचे PYQs मी तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत अपलोड करून. आता रिमेनिंगचे पार्ट कुठले आहेत, ज्याच्यामध्ये बघा अमाइन बाकी आहे, बायोमॉलिक्यूल आहे, पॉलिमर आहे आणि प्लस अल्कोहोल फिनॉल इतर सुद्धा आहेत. आणि यांचे PYQs मी तुम्हाला लगेच अवेलेबल करून देतो आहे. ओके, सगळं झालेलं काम. सो याच्यामध्ये मी आजच्या सेशनमध्ये पार्ट 1 देतो आहे अमाइनचा. अमाइनचे आपण आज PYQs बघतोय पार्ट 1 आणि अमाइनचा पार्ट 2 उद्यापर्यंत अपलोड होऊन जाईल. ओके, सो हे दोघं पार्ट झाल्यानंतर इमिजिएटली त्याच्या पुढे बायोमॉलिक्यूल आणि कंटिन्युअसली पॉलिमर असे बॅक टू बॅक 3-4 चॅप्टर कव्हर होऊन जातील. हा, बाकीचे जे PYQs असतील 2021चे ते अवेलेबल होतील तेव्हा त्यांचं काम सुरू होईल. सध्याचे PYQs आहे 2020चे. ओके, सो हे पण महत्वाचे आहे कारण 2020 पासूनच सिलेबस चेंज झालाय. सो 2020 2021 या दोघं वर्षाचे PYQ सॉल्व्ह करणं खूप महत्वाचं आहे. सो जिथून कुठून तुम्हाला 2021चे पेपर्स मिळतील ते सेट माझ्यासोबत शेअर करा, आपण त्याचं पण रेकॉर्डिंग सुरू करून देऊ. ओके, सो चला टॉपिकला मग सुरुवात करूया. अमनचे PYQ पार्ट 1. क्वेश्चन नंबर 1. So, question number 1. When alkyl halide is boiled with large excess alcoholic ammonia, it forms. बघा आपल्याला अल्किल हॅलाइडची रिएक्शन करायची, दॅट इज RX. अल्किल हॅलाइड वेन रिएक्ट्स विथ अमोनिया, बट दे सेड की अमोनिया हा कसा आहे, एक्सेस क्वांटिटीमध्ये आहे आणि तो अल्कोहोलिक आहे, ते आपण मेन्शन करू. एक्सेस क्वांटिटीमध्ये आहे, कोण आहे, अल्कोहोलिक अमोनिया. सो जेव्हा आपण ही केमिकल रिएक्शन करणार, अमोनिया एक्सेस असल्यामुळे काही फरक पडत नाही मुलांना, बट अल्किल हॅलाइडचा एक्सेस दिला असता तर तुम्हाला नंबर ऑफ प्रोडक्ट्स मिळाले असते. इथे एक्सेस क्वांटिटी अमोनियाची असल्यामुळे तुम्हाला फक्त एकच प्रोडक्ट मिळणार, त्याचं फॉर्मेशन ऑफ RNH2 प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळणार HX आणि रिएक्शन ते काय झालेली असेल, स्टॉप झालेली असेल. देर इज अ फॉर्मेशन ऑफ RNH2 विच इज कॉल्ड एज प्रायमरी अमाइन. यालाच आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड एज प्रायमरी अमाइन. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन C. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. Which of the following reaction does not yield amine? ऑप्शन ABCD पैकी अशी कुठली रिएक्शन आहे जे तुम्हाला अमाइन नाही बनवून देत? आपण एक एक ऑप्शन चेक करू. ऑप्शन ए. ऑप्शन ए मध्ये तुम्हाला काय सांगितलं बघा ना, RCN दिला आहे. RCN ची रिएक्शन तुम्ही H2O सोबत करताय, वॉटर मॉलिक्यूल सोबत करताय इन प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक मीडियम. ओके, नाउ व्हॉट विल हॅपन, सगळ्यात पहिल्या स्टेपला काय होणार आहे, हा हायड्रोजन आणि OH ग्रुप याची ऍडिशन होणार अक्रॉस CN ट्रिपल बॉन्ड, C ट्रिपल बॉन्ड Na यांच्या अक्रॉस काय होणार, ऍडिशन. सो कंपाऊंड तुम्हाला दिसायला असं दिसणार, RC इथे अटॅच होणार OH, इथे होणार ट्रिपलचं डबल बॉन्ड आणि शेवटी तयार होणार NH, की जे एक प्रकारचं इंटरमिजिएट आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. आता हा कन्वर्ट होतोय, याच्यामध्ये रिअरेंजमेंट होते. हा जो हायड्रोजन आहे ज्याला आपण प्रोटॉन म्हणू सध्या, हा प्रोटॉन इथे शिफ्ट होतोय नायट्रोजन कडे, इथे डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये. या पद्धतीची रिअरेंजमेंट होणार जेणेकरून तुम्हाला प्रोडक्ट मिळणार RC डबल बॉन्ड O NH2. ओके, RC डबल बॉन्ड O NH2. इथेपर्यंत आपण पोहोचले. आता ओव्हरऑल जर बघायला गेलं तर ऍक्च्युली होतं काय की इथे तुम्ही सांगू शकता की देर इज अ फॉर्मेशन ऑफ ऍसिटामाइड और वी कॅन से ऍसिडामाइड और सिम्पली से अमाइड. बट हे जे आपण वॉटर टाकलेलं असतं ना, वॉटर आणि ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये ही रिएक्शन इथे स्टॉप होत नाही. त्या वॉटरच्या प्रेझेन्समध्ये ही रिएक्शन स्टॉप होत नाही आणि ही रिएक्शन कंटिन्यू होते अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ फायनल प्रोडक्ट RC डबल बॉन्ड OH प्लस तुम्हाला अमोनिया गॅस मिळणार. आता इथे रिएक्शन स्टॉप होते ज्याला आपण म्हणतोय कार्बोक्सिलिक ऍसिड. ओव्हरऑल जर बघायला गेलं तर या रिएक्शनचं जे एंड प्रोडक्ट आहे, जे लास्ट प्रोडक्ट आहे ते आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि तुम्हाला त्यांनी असं विचारलंय की अशी कुठली रिएक्शन आहे जी अमाइन प्रोड्यूस करत नाही. द करेक्ट ऑप्शन इज ए. द करेक्ट ऑप्शन इज ए. बट स्टील विल टॉक अबाउट ऑप्शन बी. ऑप्शन बी बद्दल आपण डिस्कशन करूया. सो ऑप्शन बी तुम्हाला दिलाय RX प्लस अल्कोहोलिक अमोनिया. ही रिएक्शन आपण आत्ता सॉल्व्ह केली होती. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ RNH2 प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळणार HX. म्हणजे तुम्हाला हे अमाइन प्रोड्यूस करून देते. ऑप्शन बी तुम्हाला अमाइन प्रोड्यूस करून देते. ऑप्शन सी चा आपण विचार करू, दॅट इज RCH डबल बॉन्ड NOH. अशा टाईपचा हा मॉलिक्यूल आहे. याच्यामध्ये आपण सोडियम आणि इथेनॉल टाकतो आहोत. सोडियम अँड इथेनॉल. सोडियम इथेनॉल कॉम्बिनेशन हा एक प्रकारचा रिड्युसिंग एजंट आहे आणि हा रिड्युसिंग एजंट असल्यामुळे तुम्हाला प्रोडक्ट असं मिळतं, देर इज अ फॉर्मेशन ऑफ RCH2
NH2 प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळतं H2. अगेन दर इज अ फॉर्मेशन ऑफ अमाइन. म्हणजे ऑप्शन बी, ऑप्शन सी आणि डी पण ऑप्शन आपण सॉल्व्ह करून बघू. डी ऑप्शन काय आहे. सो RnO2 याच्यामध्ये तुम्ही रिड्युसिंग एजंट टाकताय SN अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. SnHCl हा रिड्युसिंग एजंट आहे. सो NO2 ग्रुप इज कन्वर्टेड इनटू NH2 ग्रुप. ओके, प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळणार ट्वाइस H2. सो अगेन दर इज अ फॉर्मेशन ऑफ एन अमाइन. ऑप्शन बी, option C and option D, they produces amines, they produces primary amines. आणि तुम्हाला क्वेश्चन असं विचारलं की याची कुठली रिएक्शन आहे जे अमाइन नाही प्रोड्यूस करत. सो आन्सर इज ए. एच आपण प्रोसेस कंप्लीट केली तर तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय मिळतंय, कार्बोक्सिलिक ऍसिड. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट इज IUPAC नेम ऑफ बेन्झिलामाइन. चला साधी IUPAC नेम वरती सुद्धा क्वेश्चन विचारला गेलाय. सो दिस इज अन बेन्झिलामाइन. I am going to show here benzylamine. So this is structure of benzylamine. आणि तुम्हाला या बेन्झिलामाइनचं विचारलंय त्यांनी IUPAC नेम. सो बेन्झिलामाइन हे त्याचं कॉमन नेम आहे. आणि तुम्हाला जे IUPAC नेम विचारलंय, द IUPAC नेम ऑफ दिस मॉलिक्यूल इज phenylmethanamine. The name of molecule is phenylmethanamine. phenylmethanamine option B is correct for question number 3. ओके, आता हा साधा क्वेश्चन होता, डायरेक्टली IUPAC विचारलं होतं, खूप काही विचार करण्याची आवश्यकता नाही. क्वेश्चन नंबर 4, which of the following compound is obtained when quaternary ammonium hydroxide is strongly heated. ओके, आता क्वाटर्नरी ही एक प्रकारची हॉफमन इलिमिनेशन रिएक्शन आहे. ओके, दिस इज वन टाइप ऑफ हॉफमन इलिमिनेशन रिएक्शन. आणि हॉफमन इलिमिनेशन रिएक्शन मध्ये काय होतं की जे काही क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट असतं, जे काही आपण क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट असतं त्याच्यामध्ये हे सगळे आर ग्रुप सेम असेल किंवा डिफरंट पण असेल आपण दाखवू शकतोय. सो याच्यामध्ये ओके, याला जर आपण हीट केलं तर काय होतं, यांच्यापैकी असा एक आर ग्रुप असतो ज्याच्यापासून तुम्हाला अल्किन मिळतो. आणि तो अल्किन सगळ्यात स्मॉलेस्ट असतो, किंवा आपण असं म्हणू शकतो की लेस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन इज ऑब्टेन ॲज अ मेजर प्रोडक्ट. तर या केसमध्ये महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की तुम्हाला एक कंपाऊंड मिळतं अल्किन, तुम्हाला एक कंपाऊंड काय मिळतं, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्किन प्लस तुम्हाला टर्सरी अमाइन ॲज अ बाय प्रोडक्ट आपण म्हणू शकतो. ठीक आहे, सो अल्किन तुम्हाला मिळतो आणि अल्किन हा कुठला असतो, ज्याला आपण म्हणतोय लेस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन इज ऑब्टेन ॲज अ मेजर प्रोडक्ट. आणि हे CZFच्या ऑपोजिट आहे. सो ही एक प्रकारची इलिमिनेशन रिएक्शन आहे, ज्या रिएक्शनचं नाव आहे हॉफमन इलिमिनेशन रिएक्शन. ओके, सो वी गो विथ द ऑप्शन अल्किन. क्वेश्चन नंबर 5, विच ऑफ द फॉलोइंग इज अ गॅटरमन रिएक्शन. आता बघा, गॅटरमन रिएक्शन मध्ये एक्झॅक्टली काय होतं, आपण काय करतोय, आयदर क्लोरीन असेल किंवा ब्रोमिन असेल, that chlorine or bromine can be introduced into aromatic compound by reacting with aromatic compound with halogen acid, or we can say HCl, HBr in presence of copper powder. सगळ्यात महत्त्वाची हिंट कोण देते माहिती का, कॉपर पावडर. म्हणजे तुम्ही काय करताय, एखादं डायअझोनियम हॅलाइड तुम्ही यूज करताय. फॉर एक्झाम्पल आपण त्याला पूर्ण अशा पद्धतीने दाखवू, बेन्झिन N2 प्लस X मायनस, हा आहे बेन्झिन डायअझोनियम हॅलाइड. याचं कन्व्हर्जन तुम्ही कशामध्ये करतात, आयदर क्लोरोबेन्झिन मध्ये किंवा ब्रोमोबेन्झिन मध्ये. क्लोरोबेन्झिन और ब्रोमोबेन्झिन, क्लोरीन और वी कॅन से ब्रोमिन. बट हे करण्यासाठी तुम्हाला काय लागतं, तुम्हाला HCl लागेल और तुम्हाला HBr लागेल. बट सगळ्यात महत्त्वाची हिंट देणार कोण आहे, कॉपर पावडर तुम्हाला लागते. मग कॉपर पावडर शब्द सापडणार नाही, बट कॉपर कुठे दिसतोय तुम्हाला. नाउ द ऑप्शन डी फॉर क्वेश्चन नंबर 5, ऑप्शन डी इज करेक्ट. ओके, या इथे एक्झॅक्टली नायट्रोजन गॅस इव्हॉल्व होतो, ते महत्त्वाचं आहे. सो फॉर दिस क्वेश्चन नंबर 5 वी गो विथ ऑप्शन डी. डिअर स्टुडंट, पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या आधी एक महत्त्वाची अनाउन्समेंट. माझे फ्री क्लासेस आहे जे तुम्ही ॲब्सोल्युटली फ्रीली अटेंड करू शकता आहात, जे संध्याकाळी रात्री 9 वाजता असतात. ओके, प्रत्येक मंगळवार असेल, गुरुवार असेल आणि शनिवार रविवार या दिवसांमध्ये माझे फ्री क्लासेस तुम्ही अटेंड करा. आणि ते क्लासेस अटेंड करताना तुम्हाला समजा इन केस जर प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल, तुम्ही प्लस सबस्क्रिप्शनचा बेनिफिट घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर होतोय.
आता यावेळेस एक बेस्ट ऑफ बेस्ट ऑफर आली आहे आणि ती ऑफर अशी आहे की अनअकॅडमीचं जर प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल 1 वर्षाचं किंवा 1 वर्षापेक्षा जास्त दिवसांचं. सो त्याच्यामध्ये एक बेस्ट ऑफर अशी आहे की जर आपण प्लस सबस्क्रिप्शन 1 वर्ष जरी मिनिमम घेतलं असेल, तर त्याच्यावर तुम्हाला एक्सटेन्शन मिळणार आहे 6 महिन्यांचं. म्हणजे आपण 12 मंथसाठी पे करतोय आणि त्याला आपल्याला एक्सटेंड होऊन 18 मंथचं आपल्याला सबस्क्रिप्शन मिळतं आहे. आणि हे महाराष्ट्र बोर्डच्या क्लास 9 पासून तर क्लास 12 पर्यंतच्या स्टुडंटसाठी आहे. ओके. ज्याला अनअकॅडमी अनबॉक्स 2022 असं ऑफर नाव दिलं गेलंय. ही ऑफर फार रेअरली आहे. अदरवाईज तुम्हाला फक्त 10% 20%च डिस्काउंट दिला जातो. मागे केव्हा तरी 30% डिस्काउंट होता. बट आता जो आहे तर तुम्हाला ऑलमोस्ट 12 मंथच्या अमाउंटमध्ये टोटल 18 मंथचं सबस्क्रिप्शन फ्री मिळणार आहे नाही का. सो ऑलमोस्ट 6 मंथ तुमचे त्यात वाढताय, एक्सटेन्शन मिळतंय तुम्हाला. आणि जर तुम्हाला त्यातही 10% डिस्काउंट हवा असेल तुम्ही माझा कोड यूज करू शकताय कार्बन12. ओके. हा कार्बन12 कोड मी यूज करणार सबस्क्रिप्शन घेताना. तो कोड तुम्हाला अप्लाय करायचा सिम्पली आणि अप्लाय केल्यानंतर तुम्हाला त्यात एक्स्ट्रा 10% पण ऑफ मिळतील. ओके. सो या ऑफरचा बेनिफिट घ्यायला विसरू नका. ही ऑफर फक्त 13 जून, 13, 14 आणि 15 या 3च दिवसासाठी आहे. ओके. सो ऑफरचा बेनिफिट नक्की घेण्याचा प्रयत्न करा. चला आपण पुढचा MCQ सॉल्व्ह करूया. लेट्स प्रोसीड. Now question number 6. Which among the following decreasing order of boiling points is correct for amine? Which among the following decreasing order of boiling point is correct for amine? बघा अमाइनच्या बाबतीत एक फॅक्ट लक्षात ठेवा. बॉइलिंग पॉईंटच्या बाबतीत आपण डिस्कशन करतोय. बॉइलिंग पॉईंटच्या बाबतीत अमाइनच्या बाबतीत ट्रेंड काय आहे? अमाइनच्या बाबतीत ट्रेंड असा आहे, अमाइनच्या बाबतीत ट्रेंड असा आहे, प्रायमरी अमाइनचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो कारण हायड्रोजन बॉन्डिंग सगळ्यात जास्त असतं. देन सेकंडरी अमाइन, देन टर्शरी अमाइन. पण तुम्हाला जर हा ट्रेंड फिक्स अप असेल की प्रायमरी अमाइन हॅव मोर बॉइलिंग पॉईंट ॲज कम्पेअर टू सेकंडरी अमाइन ॲज कम्पेअर टू टर्शरी अमाइन. सो हा जर ट्रेंड माहिती असेल तर आपण ऑप्शन सिलेक्ट करणं गरजेचं आहे. मग आपण यांचे काही स्ट्रक्चर ड्रॉ करू. ओव्हरऑल सगळे नावं सेमच आहे, फक्त मागे पुढे आपण एक ऑप्शन एन ब्युटिल अमाइन. आता एन ब्युटिल अमाइनचा जर आपण विचार केला, एन ब्युटिल अमाइन दॅट इज CH3 CH2 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 NH2 हा झाला एन ब्युटिल अमाइन. इथिल डायमिथिल अमाइन बघ ना, इथिल डायमिथिल अमाइन कळतंय आपल्याला की हा एक प्रकारचा टर्शरी अमाइन आहे. मी याच्याबद्दल बोलतोय, इथिल डायमिथिल अमाइन लाईक दिस इज अन टर्शरी. आणि नंतर आहे डाय इथिल अमाइन की जो आपण प्रेझेंट करताना अशा पद्धतीने प्रेझेंट करणार. तुम्ही जर स्ट्रक्चरला केअरफुली ऑब्झर्व केलं तर एकच गोष्ट महत्वाची आहे, यांच्यामधला हा जो पहिला आहे तो आहे प्रायमरी अमाइन, हा आहे टर्शरी अमाइन, हा आहे सेकंडरी अमाइन. तुम्हाला सिक्वेन्स या पद्धतीने पाहिजे. प्रायमरीचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो, मग त्याच्यानंतर कमी होणार थोडा सेकंडरीचा आणि मग अजून सगळ्यात कमी असणार आहे टर्शरीचा. मग हे असे कुठल्या ऑप्शनमध्ये प्रॉपरली अरेंज केले? सो वी गो विथ ऑप्शन बी. वी गो विथ द ऑप्शन बी. दॅट इज बघा ना, एन ब्युटिल अमाइन सगळ्यात पहिल्यांदा, त्याच्यानंतर कोण पाहिजे? डायथिल अमाइन आणि मग त्याच्यानंतर इथिल डायमिथिल अमाइन. दॅट इज ऑप्शन बी इज करेक्ट. परफेक्ट. क्वेश्चन नंबर 7. In aqueous phase, the order of basic strength of alkyl amine is. बघा, अल्किल अमाइनची तुम्हाला बेसिक स्ट्रेंथ विचारली आणि या क्वेश्चनचा ऑप्शन आहे ऑप्शन बी. ऑप्शन बी कसं आहे तर लक्षात घ्या, ॲक्वेस फेज मध्ये थोडेफार एक्सेप्शन येतात की जो फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे, थेरीमध्ये तो एक्सप्लेन केला जातो मोस्टली. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, बेसिक स्ट्रेंथच्या बाबतीत थोडंसं इरेग्युलरिटीज आहे. इरेग्युलरिटी कशी आहे तर बेसिक स्ट्रेंथच्या बाबतीत आपण बघितलं तर बेसिक सगळ्यात जास्त बेसिक कोण असतं? ॲक्वेस फेजमध्ये. तर ॲक्वेस फेजमध्ये सगळ्यात जास्त बेसिक असतं सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइन आर मोर बेसिक दॅन प्रायमरी अमाइन. अँड फायनली सगळ्यात शेवटी कोण असणार आहे? इट इज अन टर्शरी अमाइन. हे बघा ना, इरेग्युलर ट्रेंड आहे, अनएक्सपेक्टेड ट्रेंड आहे. पण हा ट्रेंड केव्हा असतो? बेसिक स्ट्रेंथ डिसाईड करायची ॲक्वेस फेजमध्ये. मग असा ऑप्शन तुम्हाला कुठे मिळतोय? असा ऑप्शन तुम्हाला मिळतोय ऑप्शन बी मध्ये. ओके. चला, ॲक्वेस फेज सांगितले म्हणून आपण हा ट्रेंड इथे सांगतो आहे. ॲक्वेस फेज सगळ्यात महत्वाचा आहे. सो वी गो विथ ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 8. Acetanilide reacts with HNO3 and H2SO4. There is a formation of A, which is further hydrolyzed by acid. There is a formation of B. So we have to find out the B.
बघा रिएक्शन आपण सॉल्व्ह करू. 1 minute guys, I want to check if the recording is done or not. Yes, it's okay. चला क्वेश्चन नंबर 8 ला आपण लगेच सॉल्व्ह करू. फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू प्रेझेंट द स्ट्रक्चर ऑफ ऍसिटाइलिड. ओके, आपण ऍसिटाइलिड ड्रॉ करूया. दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ ऍसिटाइलिड जे आपण आता प्रेझेंट करतोय. आणि या ऍसिटाइलिडचं आपण काय करतोय, नायट्रेशन करतोय. नायट्रेशन करताना आपण इथे ऍड केलं गेलंय कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आपण ऍड करतोय इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ओके, HNO3 मधला जो नायट्रो ग्रुप आहे, that nitro group will attack on para position. So the compound is. आता हा जो मॉलिक्यूल आपल्याला फॉर्म होतोय दॅट इज ए मॉलिक्यूल. हा ए मॉलिक्यूल फॉर्म झालाय, इथे अटॅक झाला आहे NO2 ग्रुपचा. त्याला आपण म्हणू शकतोय पी नायट्रो ऍसिटाइलिड. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज पी नायट्रो ऍसिटाइलिड. ओके, so this is A molecule. Now that A is acid hydrolyzed. So after doing this process there is a formation of group. वरच्या साईडला आपल्याला मेन्शन करायचं आहे NH2 आणि डाऊन साईडला NO2 आहे तसंच. ओके, सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ P nitroaniline. There is a formation of P nitroaniline. So for this question number 8, we go with option B. Question number 9. Which of the following compound has highest boiling point? बघ ना, बॉइलिंग पॉईंट बाबतीत मी मला ट्रेंड काय सांगितलं. ओके सॉरी, याच्यामध्ये वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत, सगळ्याचे सगळे अमाइन्स नाही. पहिला जो मॉलिक्यूल आहे तो आहे अल्कोहोल. सेकंड मॉलिक्यूल आहे तो आहे रेग्युलर अल्केन फॅमिली मधला, अल्केन फॅमिली आहे. थर्ड मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये अमाइन आहे, प्रायमरी अमाइन आहे. आणि हा जो दिलाय तुम्हाला हा सेकंडरी अमाइन आहे. बघूनच आपल्याला कळतंय की तो कोण कोण आहे. आता बघा ना, अल्कोहोल आहे, अल्केन आहे, अमाइन आहे. या सगळ्यांचा आपण विचार केला तर लक्षात घ्या बॉइलिंग पॉईंट कशाशी रिलेटेड असतो, हायड्रोजन बॉन्डिंग. आणि हायड्रोजन बॉन्डिंग कोणामध्ये होऊ शकतंय, तर ऑप्शन ए, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होतं. याचा अर्थ ऑप्शन डी ला आपण इलिमिनेट करून टाकलं कारण तो सिंपल अल्केन आहे. बट ऑप्शन ए, सी आणि डी मध्ये डिसिजन कसं काय घेणार, तर ऑप्शन ए मध्ये चेक करा, अल्कोली ग्रुप आहे. अल्कोहोल आहे म्हणजे ऑब्व्हियसली ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होतं आणि स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म झाल्यामुळे अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट वाढत असतो. मग आपण अमाइनचा इथं विचार करायला पण नाही पाहिजे कारण अल्कोहोलमध्ये O आहे की जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ऑक्सिजन, आणि अमाइनमध्ये नायट्रोजन आहे की जो नायट्रोजन पण इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे बट ॲज कम्पेअर टू ऑक्सिजन तो कमी आहे. त्यामुळे आपण सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटी कोणाला देतोय, ऑप्शन ए ला. सो ऑप्शन ए इज करेक्ट. बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल इज ऑलवेज हायर दॅन अल्केन अँड अमाइन ॲज कम्पेअर टू कंपेरेबल मास असं आपण म्हणू शकतोय. सो वी गो टू ऑप्शन ए. फॅट बेस्ड क्वेश्चन होता, लक्षात ठेवा. अल्कोहोलमध्ये अल्कोहोलच आपण का टिक केलं आहे, बिकॉज ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग सगळ्यात जास्त फॉर्म होतो, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. चला पुढच्या क्वेश्चनकडे टर्न करूया. क्वेश्चन नंबर 10. अमंग द फॉलोइंग आयसोमेरिक अमाइन द अमाइन हॅव्हिंग हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. चला सगळे अमाइन चेक करू, इझी आहे. आपण हा ट्रेंड आधी पण सांगितलाय. एक एक स्ट्रक्चर ड्रॉ करणार. इथिल डायमिथिल अमाइन. आता जे स्ट्रक्चर मी ड्रॉ करतोय ते आहे इथिल डायमिथिल अमाइन ऑप्शन ए चं, की जो आहे टर्शरी अमाइन, की जो काय आहे टर्शरी अमाइन. ऑप्शन बी चा आपण विचार केला टर्शरी ब्युटिल अमाइन. टर्शरी ब्युटिल अमाइन आपण प्रेझेंट कसं करतोय, ओके आय एम गोइंग टू शो टर्शरी ब्युटिल अमाइन. ओके, इथे मी तुम्हाला दाखवलं आहे टर्शरी ब्युटिल अमाइन. सी ऑप्शन काय सांगतोय, डाय इथिल अमाइन. ओके, जो आहे सेकंडरी अमाइन, की जो आहे सेकंडरी अमाइन. हा आहे प्रायमरी अमाइन, राहून गेला का तो. ऑप्शन डी बघा काय दिला तुम्हाला, एन ब्युटिल अमाइन. एन ब्युटिल अमाइन. आता आपण स्ट्रक्चर ड्रॉ केलंय एन ब्युटिल अमाइनचं. आता महत्वाची गोष्ट काय, तर मी तुम्हाला मागच्या एक्झाम्पलला असं सांगितलं होतं की प्रायमरी अमाइनचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो ॲज कम्पेअर टू सेकंडरी टर्शरी. ओके, मग इथे जर बघायला गेलं तर आपल्याकडे प्रायमरी अमाइन असलेले दोन ऑप्शन आहे, यांचं इलिमिनेशन झालं. ओके, बट ऑप्शन बी आणि ऑप्शन डी मध्ये कोणाचं डिसिजन घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये बघा खूप साऱ्या ब्रांचिंग आहे.
याच्यामध्ये काय झालंय, अल्किल ग्रुप बल्की आहे, बल्की अल्किल ग्रुप आहे, त्यामुळे काय म्हणू शकतो आपण त्याला, वन फोर्स ऑफ अट्रॅक्शन थोडा कमी होऊन जाणार. इथे एकदम स्ट्रेट मोलेक्युल आहे आणि स्ट्रेट मोलेक्युल असल्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे, प्लस हायड्रोजन बॉन्डिंग तर असणारच आहे. सो ट्रेंडच फॉलो करायचा आपल्याला. प्रायमरी हा जास्त असेल, मग या दोन प्रायमरी पैकी या दोघांशी जर आपण कम्पेअर केलं, या दोघांशी जर आपण कम्पॅरिझन करतोय, तर स्ट्रेट वाल्याचा बॉलिंग पॉईंट जास्त असतो. सो फॉर दिस क्वेश्चन नंबर 10 we go with option D. For question number 10 option D is correct. Question number 11 बघू आपण. Which of the following reaction does not involve replacement of diazo group? असं कुठलं आहे ज्याच्यामध्ये डायअझो ग्रुपचं रिप्लेसमेंट होत नाही? याच्यामध्ये बघा, ऑप्शन ए आपण सॉल्व्ह करू. चला आपण ऑप्शन ए पण सॉल्व्ह करून बघू. रिएक्शन विथ क्युप्रस क्लोराइड इन HCl. समजा मी एखादा डायअझोनियम क्लोराइड घेतला, डायअझोनियम ग्रुप घेतला, सपोज N2 प्लस X मायनस आणि इथे आहे रिंग, असं समजा आपण एखादा मोलेक्युल दाखवला आणि या मोलेक्युलची रिएक्शन आपण करतो आहे क्युप्रस क्लोराइड सोबत, CuCl2 आणि HCl सोबत. आता रिएक्शन काय होते, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अन क्लोरोबेन्झीन प्लस तुम्हाला N2 गॅस इव्हॉल्व होताना दिसेल. मला सांगा इथे काय झालंय, डायअझो ग्रुपला आपण तर रिप्लेस करून टाकलं, पण आपल्याला अशी रिएक्शन शोधायची आहे ज्याच्यामध्ये डायअझो ग्रुप रिप्लेस होत नाही, म्हणजे ऑप्शन ए नाही चालणार. ऑप्शन बी चा आपण विचार करू. सगळे रिएक्शन सॉल्व्ह करायची गरज नाही, ऑप्शन बी चा आपण विचार करू. रिएक्शन विथ ॲनिलीन. बघा मी तुम्हाला कंपाऊंड दाखवतोय डायअझोनियम हॅलाइड, बेन्झीन डायअझोनियम हॅलाइड सपोज आपण इथे शो करू असं. ओके, N ट्रिपल बॉन्ड N आणि इथे मेन्शन करू Cl मायनस आणि इथे प्लस. याची रिएक्शन कोणासोबत बघायची, ॲनिलीन सोबत करायची. इथे आपण प्रेझेंट करणार ॲनिलीन. ओके, आय एम गोइंग टू शो हिअर द मोलेक्युल फॉर द स्ट्रक्चर ॲनिलीन, दॅट इज NH2. आता बघा ॲनिलीनच्या पॅरा पोझिशनला दिसत कोणीच नाही, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हायड्रोजन असतो. तो हायड्रोजन आणि इथला Cl, तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळतोय HCl. हे निघून गेल्यानंतर हे दोघंही रिंग्स जोडले जातात, त्याला कपलिंग रिएक्शन बोलतात. जोडण्याची प्रोसेस चालू, याला आपण काय म्हणतो, कपलिंग रिएक्शन. बघा पहिला मोलेक्युल किंवा पहिलं स्ट्रक्चर ॲज इट इज N डबल बॉन्ड N आणि दुसरी रिंग ॲज इट इज, ज्या रिंगला अटॅच कोण आहे, NH2 ग्रुप आहे. ओके, मग या केसमध्ये आपण अझो ग्रुपला रिमूव्ह केलं का, आपण अझो ग्रुपला रिमूव्ह केलं नाही. मग त्यांचं तेच म्हणणं आहे की विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन डज नॉट इन्व्हॉल्व रिप्लेसमेंट ऑफ डायअझो ग्रुप. हा जो डायअझो ग्रुप आहे हा रिप्लेस केला का, आपण नाही केला, आधी पण होता आणि शेवटी पण होता. याचा अर्थ ऑप्शन डी इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 12. बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड ऑन रिएक्शन विथ ॲनिलीन इन माइल्ड अल्कलाइन मीडियम फॉर्म्स. बघा आता ही बेन्झीन डायअझोनियमची रिएक्शन आहे, रिएक्शन तर सांगायची गरज नाही, डायरेक्टली किंवा चला रिएक्शन पण एक्सप्लेन करतो. बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड, बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड. ओके, दिस इज बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड. नाउ इट इज गोइंग टू रिएक्ट विथ ॲनिलीन. आपण एक काम करू, मागचीच रिएक्शन यूज करू, हीच रिएक्शन आहे ना आपली. बघा बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड रिएक्ट्स विथ ॲनिलीन, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ दिस मॉलिक्यूल. त्यांनी याच्या कलरवरती क्वेश्चन विचारल्या मुलांना. मग याचा जो कलर असतो, हा जो क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय, याचा जो कलर आहे दॅट इज ऑप्शन सी, दॅट इज येलो PPT किंवा येलो डाय म्हटलं तरी चालतंय. मग ही फॅट बेस आहे किंवा मागची रिएक्शन आहे, तेच आपलं आन्सर आहे, पण जे प्रोडक्ट फॉर्म झाले त्याचा कलर त्यांनी विचारलाय, सो इट्स अन येलो कलर. ओके, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13. फॉर्मेशन ऑफ p-hydroxy azobenzene फ्रॉम बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड अँड फिनॉल. बघा ही रिएक्शन आपण सॉल्व्ह करू. या रिएक्शन मध्ये काय होतं, फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू शो बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड. बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड आपण इथे प्रेझेंट करतोय. याची रिएक्शन करायची आहे आपल्याला फिनॉल सोबत. आपण इथे फिनॉलला प्रेझेंट केलंय. ओके, हिअर इज अन फिनॉल. इथे आपण हायड्रोजन दाखवू शकतो. आता बघा इथे एक्झॅक्टली काय होतं, रिएक्शन तर मी तुम्हाला प्रॉडक्ट दाखवून देतो आणि मग सांगतो की एक्झॅक्टली त्या रिएक्शन मध्ये काय झालं. N ट्रिपल बॉन्ड N अँड बेन्झीन, इथे दाखवायचं आपल्याला OH. हे जे कंपाऊंड आहे याचं नाव आहे p-hydroxy azobenzene. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज p-hydroxy azobenzene. ओके, आता बघा ही रिएक्शन करताना काय झालं एक्झॅक्टली,
हा जो प्रोटॉन आहे मुलांनो, हा जो प्रोटॉन आहे तो क्लोरीन सोबत रिमूव्ह होतोय, क्लोरीन सोबत रिॲक्ट होतोय. एक्झॅक्टली होतं काय, हे इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होतात. ओके, इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होतात. म्हणजे ट्रिपल बॉन्डचं कन्वर्ट होतं डबल बॉन्डमध्ये. आणि जो तो निगेटिव्ह चार्ज आहे तो या प्रोटॉनला ॲब्स्ट्रॅक्ट करतो. निगेटिव्ह चार्ज प्रोटॉनला काय करतोय, ॲब्स्ट्रॅक्ट करतोय. आणि हे दोघं ग्रुप्स एकमेकांना जोडले जात आहेत. मग अशा केसमध्ये एक्झॅक्टली होतं काय, तर या प्रकारे होतं काय की ही एक प्रकारची सबस्टिट्यूशन आहे. नो डाऊट इट इज वन टाइप ऑफ सबस्टिट्यूशन. आपण हायड्रोजनला रिमूव्ह करून एखादा ग्रुप काय करतोय, ऍड करतोय. मग आपण जो ग्रुप तिथे मिक्सअप करतोय तो एक प्रकारचा इलेक्ट्रोफिलिक ग्रुप असतो. म्हणजे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, आपण त्याला म्हणू शकतोय की हा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज या पोझिशनला म्हणजे पॅरा पोझिशनला काय करतोय, अटॅक करतोय. आणि त्या हायड्रोजनला आपण काय करतोय, रिप्लेस करतोय. रिप्लेस होतोय म्हणजे सबस्टिट्यूशन होतोय. इलेक्ट्रोफाईल अटॅक करतोय. सो इट इज वन टाइप ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इलेक्ट्रोफिलिकचा अर्थ काय असतो, इलेक्ट्रोफिलिक म्हणजे इलेक्ट्रॉन्स, आणि फिलिक मीन्स अट्रॅक्टिंग म्हणा किंवा लव्हिंग म्हणा, किंवा असं म्हणू शकतो की आपण स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह पॉवर. म्हणजे हा इलेक्ट्रोफाईल असा स्पेसिस आहे की जो इलेक्ट्रॉन लव्हिंग असतो. तो इलेक्ट्रॉन शोधण्याचा प्रयत्न करतो. हा पॉझिटिव्ह चार्ज या बेन्झिनच्या इलेक्ट्रॉनला शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे या टाईपच्या हायड्रोजनला आपण काय करतो, रिप्लेस करतो. इट इज वन टाइप ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, सो क्वेश्चन नंबर 13 ऑप्शन सी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 14 कडे आपण टर्न करूया. सो व्हॉट इज क्वेश्चन नंबर 14? Which of the following amine cannot be prepared by Gabriel Thallimide synthesis? आता एक सिंपल क्वेश्चन आहे की गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस ही जी मेथड आहे, लक्षात घ्या, इट इज युजफुल टू प्रिपेअर ओनली aliphatic primary amine. It is used to prepare only aliphatic primary amine, not for secondary and tertiary amine. Secondary tertiary amine चालत नाही. इवन aromatic प्रायमरी अमाइन सुद्धा आपण नाही बनवू शकत. म्हणजे प्युअरली गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस रिएक्शन फक्त कोणासाठी ऍप्लिकेबल आहे, इट इज ऍप्लिकेबल ओनली फॉर ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन. क्वेश्चन असा विचारलाय की विच ऑफ द फॉलोइंग अमाइन कॅन नॉट बी प्रिपेअर्ड, कोण बनवू शकत नाहीये. मग आपण बघूया एक एक ऑप्शन काय दिलाय. फर्स्ट ऑफ ऑल आयसोप्रोपिल अमाइन. हाऊ टू रिप्रेझेंट आयसोप्रोपिल अमाइन, लाईक दिस. हा आपण दाखवलाय आयसोप्रोपिल अमाइन एक प्रकारचा प्रायमरी अमाइन आहे, याला आपण बनवू शकतोय. इथिलामाइन, इथिलामाइन सुद्धा एक प्रकारचा प्रायमरी अमाइन आहे. इट इज ऑल्सो वन टाइप ऑफ प्रायमरी अमाइन, याला सुद्धा आपण बनवू शकतोय. सेकंडरी ब्युटिल अमाइन. आता सेकंडरी ब्युटिल अमाइनचा तुम्ही थोडासा विचार करा. सेकंडरी ब्युटिल अमाइन मुलांना असं वाटतं की सेकंडरी म्हटलंय तर काहीतरी हा सेकंडरी अमाइन आहे, तसं अजिबात नाहीये. सो इट्स अँड सेकंडरी ब्युटिल अमाइन. सेकंडरी ब्युटिल अमाइन सेकंडरी दिसतंय, बट हा एक प्रकारचा प्रायमरी अमाइनच आहे. बघा ना, NH2 ग्रुप आहे म्हणजे कोण आहे, प्रायमरी अमाइनच आहे. तर ऑप्शन ए बी सी हे सगळे प्रायमरी अमाइन आहे. ॲनिलीन हा सुद्धा प्रायमरी अमाइनच आहे. बट मी तुला आधीच सांगितलंय की फक्त ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइनच आपण बनवू शकतोय विथ द हेल्प ऑफ गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. आणि आत्ताचा जो ऑप्शन डी आहे, तर ऑप्शन डी हा तर प्रायमरी अमाइन आहे, बट तो ॲरोमॅटिक आहे. ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन कॅनॉट बी प्रिपेअर बाय गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. इवन secondary and tertiary aliphatic amine is not also prepared by using Gabriel Thallimide synthesis. मग ऑप्शन ए बी सी बघायला गेलं तर प्युअरली ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स आहेत, ते बनवू शकतात, बट ऑप्शन डी नाही चालणार. सो वी गो विथ ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 50 सॉरी. सो which of the following reagent is used in Hofmann elimination reaction of amine? हॉफमन इलिमिनेशन रिएक्शन मध्ये कुठला रिएजंट वापरला जातो. आता हे फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे मुलांना. आपल्याला हॉफमन इलिमिनेशन रिएक्शन दिली आहे सिलेबसला, आणि हॉफमन इलिमिनेशन रिएक्शन मध्ये जो रिएजंट वापरला जातो तो ऍक्च्युली Ag2O असतो, दॅट इज Ag2O. आणि याची रिएक्शन होत असते मॉइश्चर सोबत, दॅट इज H2O सोबत. तर हे ग्रुप एकत्र येतात आणि इकडचे पण ग्रुप एकत्र येतात. अशा पद्धतीने तुम्हाला ट्वाइस AgOH मिळतं, किंवा सिम्पली आपण म्हणतो AgOH. आणि त्या AgOH ची रिएक्शन इकडे आपण क्वाटर्नरी अमोनियम आयोडाइड सोबत रिएक्शन करत असतो. तर हा महत्वाचा रिएजंट आहे, एवढंच आपल्याला सांगायचं आहे. नॉट की रिएक्शन कशी होते ते एक्सप्लेनेशनची गरज नाही. तो रिएजंट विचारला आहे, तो रिएजंट वरती क्वेश्चन विचारले गेले तुम्हाला, टॉपिक महत्वाचा आहे. आता रिएक्शन एक्सप्लेन करण्याची गरज नाही, फक्त रिएजंट विचारलाय. सो वी गो विथ ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 16. 1 मिनिट. क्वेश्चन नंबर 16 चा आपण विचार करू.
सो विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट गिव्ह कार्बिलमाइन टेस्ट. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट गिव्ह कार्बिलमाइन टेस्ट. कारण कार्बिलमाइन टेस्ट ही जी आहे ना, इथे मी मेन्शन करतोय, खूप महत्वाचा पॉईंट आहे. कार्बिलमाइन टेस्ट किंवा कार्बिलमाइन रिॲक्शन ही फक्त कोण दाखवतं? ही फक्त तुम्हाला प्रायमरी अमाइन्स दाखवतात. मग बघा ना, या केसमध्ये इथिलमाइन हा प्रायमरी अमाइन आहे. आयसोप्रोपिलमाइन आत्ताच काढला तर हा सुद्धा प्रायमरी अमाइनच आहे. सेकंडरी ब्युटिलमाइन आत्ताच ड्रॉ केला तो सुद्धा प्रायमरी अमाइन आहे. बट डायमिथिलमाइनचा आपण विचार केला तो सेकंडरी अमाइन आहे. मग तुम्हाला सेकंडरी अमाइन कार्बिलमाइन टेस्ट नाही दाखवत. सो वी हॅव टू गो विथ ऑप्शन डी. ही एक फॅक्ट फक्त नोट करून ठेवा कुठेतरी, की कार्बिलमाइन टेस्ट कुठले अमाइन्स दाखवतात. Carbilamine test is shown by only primary amine, not by secondary or tertiary. So we go with option D. Question number 17. Identify the product obtained when benzamide is treated with bromine and aqueous sodium hydroxide. आता बेन्झामाइडची रिएक्शन करताय तुम्ही. बेन्झामाइड म्हणजे सिम्पली आपल्या माइंडमध्ये अमाइड येऊ द्या. याची रिएक्शन तुम्ही करताय ब्रोमिन सोबत आणि aqueous सोडियम हायड्रॉक्साईड सोबत. तर रिएक्शन ही सॉल्व्ह करून देतो मी तुम्हाला. बेन्झामाइडला आपण प्रेझेंट कसं करतोय आणि ही रिएक्शन पूर्ण सॉल्व्ह केल्यावरती तुम्हाला त्या रिएक्शनचं नेम सुद्धा आठवायला पाहिजे. दिस इज स्ट्रक्चर फॉर बेन्झामाइड. याची रिएक्शन आपण करतो आहे Br2 सोबत आणि सोडियम हायड्रॉक्साईड सोबत, की जे आपण इथे दाखवलंय. आता एक्झॅक्टली होतं काय? देर इज अ फॉर्मेशन ऑफ अमाइन, देर इज अ फॉर्मेशन ऑफ एन अमाइन. ओके. आणि बाय प्रोडक्ट तुम्हाला मिळतं ट्वाइस NaBr. बाय प्रोडक्ट मिळतं ट्वाइस NaBr, Na2CO3 प्लस तुम्हाला अजून बाय प्रोडक्ट मिळतं ट्वाइस H2. तर ही जी रिएक्शन आहे या रिएक्शनला म्हटलं जातं हॉफमन ब्रोमअमाइड डिग्रेडेशन रिएक्शन. हॉफमन ब्रोमअमाइड डिग्रेडेशन रिएक्शन. सो फॉर क्वेश्चन नंबर 17 we go with the option A, that is aniline. There is a formation of an aniline, that is option A is correct for question number 17. चला नेक्स्ट क्वेश्चन प्रोसीड करूया. क्वेश्चन नंबर 18. Identify the product A in the following reaction. तुम्हाला रिएक्शन दिली आहे, त्यातलं ए कंपाऊंड ओळखायचं. फर्स्ट ऑफ ऑल ॲनिलिन. इझी रिएक्शन आहे, ऑप्शन लगेच दिसतोय सगळ्यांना, पण ठीक आहे आपण सॉल्व्ह करू. फर्स्ट ऑफ ऑल इट्स ॲनिलिन. नाउ दिस ॲनिलिन इज गोइंग टू रिॲक्ट विथ दिस कंपाऊंड दॅट इज अनहायड्राइड, जे आपण प्रेझेंट कसं करतोय CH3 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O CH3. ओके. ही रिएक्शन कशी होते? इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. ते आपण इथे शो करूया. सो आता ही रिएक्शन होते कशी? तुम्हाला फक्त इथला एक हायड्रोजन रिप्लेस करायचा आहे आणि त्या रिप्लेस केलेल्या हायड्रोजनच्या जागेवरती हा असिल ग्रुप जोडायचा आहे, जेणेकरून तुम्हाला स्ट्रक्चर या टाईपचं दिसणार, लाईक दिस. बेन्झीन ॲज इट इज. हा जो मॉलिक्यूल फॉर्म झालाय, दिस मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज ॲसेटोनिलिड, दॅट इज ऑप्शन ए. ऑप्शन ए इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 19 चा आपण विचार करूया. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 19? Alkyl cyanide on reduction with sodium and ethanol gives primary amine. This reaction is called as. चला किती सिंपल क्वेश्चन विचारलं त्यांनी. जेव्हा आपण अल्किल सायनाइडची रिएक्शन करते, दॅट इज RCl. नेम रिएक्शन आहे महत्वाची. सगळ्याच नेम रिएक्शन करून ठेवा मुलांना परफेक्ट. ओके. सगळ्याच नेम रिएक्शन परफेक्ट करून ठेवा. नेम रिएक्शन वरती डायरेक्ट क्वेश्चन, इनडायरेक्ट क्वेश्चन बरंच काही विचारलं जातं. ओके. आता लक्ष द्या. त्यांचं काय म्हणणं आहे? अल्किल सायनाइडला रिड्यूस करतोय आपण by using sodium and ethanol. There is a formation of an primary amine. There is a formation of an primary amine which look like this. Okay. आता ही जी रिएक्शन आहे त्या रिएक्शनचं नाव ओळखायचं. आता ही पण एक फॅक्ट झाली एक प्रकारची. तर ही जी रिएक्शन आहे, दिस रिएक्शन इज कॉल्ड एज मेंडियस रिडक्शन रिएक्शन. ऑप्शन डी. ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20. आयडेंटिफाय बी in the following series of reaction. क्वेश्चन इझी आहे. फर्स्ट ऑफ ऑल दे गिवन द ॲसिटोनायट्राइल. प्रॉब्लेम फक्त एकच होतो मुलांचा, की तुम्हाला ॲसिटोनायट्राइल हे डिफिकल्ट वाटतं, बट मिथिल सायनाइड सोपं वाटतं, बरोबर की नाही? मिथिल सायनाइडलाच आपण काय म्हणतो? ॲसिटोनायट्राइल बोलतो. याची रिएक्शन आपण आता सॉल्व्ह केली होती. याच्यामध्ये आपण काय टाकतोय? सोडियम आणि अल्कोहोल, म्हणजे आपण इथे इथेनॉल वापरतोय. लगेच लक्षात आलं पाहिजे मेंडियस आहे. सो इथे आपण नेसेंट हायड्रोजन यूज करतोय आणि पहिल्या स्टेपला तुम्हाला मिळतं प्रायमरी अमाइन, की जे दिसायला असं असणार आहे CH3 CH2 अँड NH2. आता याच्या पुढे आपण काय करतोय? याच्या पुढे आपण करतो आहे NaNO2 आणि HCl ऍड करतोय. NaNO2 आणि HCl आपण काय करतोय? ऍड करतोय.
NaNO2HCl ऍड केल्यानंतर काय होतं मुलांनो, एक्झॅक्टली बघा रिएक्शन काय होते. आफ्टर ऍडिशन ऑफ NaNO2HCl इन प्रायमरी अमाइन देर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. इथं जागा नाही, खाली कंटिन्यू करतोय. देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन अल्कोहोल CH3 CH2. आता अल्कोहोल कसं होतं ते आधी स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करतो. ओके, डायरेक्टली अल्कोहोल सांगितलं तुमचा गोंधळ होईल. आपण एक एक स्टेप फॉलो करू. सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, एक मिनिट, आय वॉन्ट सम स्पेस. एक एक स्टेप एक्सप्लेन करतो. इथे जेव्हा तुम्ही NaNO2 टाकतात ना, NaNO2 आणि HCl या दोघांची केमिकल रिएक्शन तयार होते आणि एक केमिकल रिएक्शन याच्यापासून HNO2 फॉर्म होतो, नायट्रस ऍसिड. नायट्रस ऍसिडची केमिकल रिएक्शन प्रायमरी अमाइन सोबत होते आणि मग तुम्हाला प्रोडक्ट मिळतं CH3 CH2 N ट्रिपल बॉन्ड N प्लस Cl मायनस. आणि या मॉलिक्यूलला मग तुम्ही फर्दर काय करता, ऍसिड हायड्रोलाइज करतात आणि मग याचं ऍसिड हायड्रोलाइज केलं, याचं तुम्ही ऍसिड हायड्रोलिसिस केलं तर तुम्हाला मिळतं प्रोडक्ट CH3 CH2OH प्लस बाय प्रोडक्ट तुम्हाला मिळतो N2 गॅस अँड वॉटर मॉलिक्यूल. ठीक आहे, बाय प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट नाही, आपल्याला इंटरेस्ट फक्त आहे या मेन प्रोडक्टमध्ये. तर मेन प्रोडक्ट जे फॉर्म झाले दॅट इज इथिल अल्कोहोल. ऑप्शन डी इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 20. Question number 21. Which of the following reaction of diazonium salt involve retention of diazonium group? आपण ही सेम रिएक्शन सॉल्व केली होती. डायअझो ग्रुप रिटेन होतो याचा अर्थ काय की रिएक्टंट मधून N ट्रिपल बॉन्ड N म्हणजे N2 हा निघत नाही, हा I तसाच राहतो. मग अशी कुठली रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये हे घडतं? द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी फॉर क्वेश्चन नंबर 21. कसं काय आपण चेक करू बघा ना. डायअझोनियम असलेला कुठलं पण सॉल्ट घ्या तुम्ही. फॉर एक्झाम्पल बेन्झिन डायअझोनियम क्लोराईड घेतलं मी, समजा बेन्झिन डायअझोनियम क्लोराईड N ट्रिपल बॉन्ड N आणि इथे मेन्शन करूया Cl मायनस. याची केमिकल रिएक्शन तुम्ही करता आहात फेनॉल सोबत. ही रिएक्शन मी ऑलरेडी सॉल्व केली आहे, पुन्हा सॉल्व करतोय आपण. ओके, आता रिएक्शन काय होते, या पॅरा पोझिशनचा हायड्रोजन आणि इकडचा क्लोरीन बाय प्रोडक्ट तुम्हाला मिळतं HCl आणि मेन कंपाऊंड कुठलं मिळणार, there is a formation of this molecule N double bond N, remaining part is second benzene ring आणि त्या बेन्झिनला अटॅच कोण आहे OH. इट्स अ p हायड्रॉक्सी अझोबेन्झिन हे कंपाऊंड फॉर्म होतं. याच्यामध्ये बघा N रिटेन आहे, तो कुठे गेला का, निघाला का, इन द फॉर्म ऑफ N2 गॅस गेलाय का, नाही गेलाय. सो इट्स अ रिटेन्शन रिएक्शन, रिटेन्शन ऑफ अझो रिएक्शन. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी फॉर क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 22. बेन्झिन डायअझोनियम क्लोराईड ऑन रिएक्शन विथ इथेनॉल फॉर्म्स. आपण बेन्झिन डायअझोनियम क्लोराईडची रिएक्शन करतोय कोणासोबत, इथेनॉल सोबत. ओके, हे स्ट्रक्चर मी ड्रॉ करून घेतलंय बेन्झिन डायअझोनियम क्लोराईडचं. याची रिएक्शन आपण कोणासोबत करतोय, आपण याची रिएक्शन करतोय इथेनॉल सोबत. याची आपण रिएक्शन करतोय इथेनॉल CH3 CH2 अँड OH. आणि याला रिएक्शन एक्झॅक्टली काय होते, फर्स्ट ऑफ ऑल हा जो N ट्रिपल बॉन्ड आहे हा पूर्ण ब्रेक होतो. हा पूर्ण ब्रेक झाला म्हणजे तुम्हाला बेन्झिन सेपरेटली मिळालं, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अन बेन्झिन, हे कंपाऊंड मिळालं. बाकीच्यांचं काय झालं ते पण एक्सप्लेन करतो. प्लस हा जो ग्रुप आहे ना, हा ग्रुप हा मी एक्सप्लेन करतोय. CH3 C दोनच कार्बन आहे त्याच्यात, येस, इथे आपल्याला CHO दाखवावं लागणार. कशा पद्धतीने, लाईक दिस, C डबल बॉन्ड OH प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळणार N2 अँड HCl. ओके, चला आता ओव्हरऑल जर बघायला गेलं तर 2021च्या मुलांनी तुम्हाला ही रिएक्शन कुठे टेक्स्टबुकमध्ये सापडणार नाही, कारण ही तुमच्या सिलेबसमध्ये नाहीये. ओके, सिलेबसमध्ये नसल्यामुळे तुम्हाला ही रिएक्शन नवीन असेल, बट ही रिएक्शन या पद्धतीने होत असते. ओके, सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ बाय प्रोडक्ट अल्डिहाइड नायट्रोजन अँड HCl. मग तुम्हाला विचारलेल्या ऑप्शनमध्ये चेक करा. Correct option for this question is option B. There is a formation of an benzene. Okay, so proceed for the next one. Question number 23. Which of the following group increase the basic strength of substituted aniline? समजा आपल्याकडे aniline आहे. Aniline ची basicity, पहिली गोष्ट, aniline is basic in nature. Why aniline is basic in nature? Because of lone pair of electron on nitrogen. It is basic in nature. So हा basic nature चा आहे. But option A, B, C, D यांच्यापैकी जर आपण समजा एखादा ग्रुप बेन्झिनला अटॅच केला तर यांच्यापैकी असा कुठला ग्रुप आहे जो बेसिक स्ट्रेंथ इन्क्रीज करतो. लक्षात घ्या,
बेसिक स्ट्रेंथ इन्क्रीज करण्यामागे कुठला ग्रुप असायला पाहिजे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. बेन्झिन वरती जेव्हा इलेक्ट्रॉन, नॉट बेन्झिन, ॲनिलीन वरती जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच होत असतो तेव्हा तो काय करतो? समजा इमॅजिन करा मी इथे एखादा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जोडलाय, हा उलट इलेक्ट्रॉन देण्याचं काम करतो. याने इलेक्ट्रॉन डोनेशन केलं तर इलेक्ट्रॉनचा फ्लो नायट्रोजन साईडला जास्त होतो आणि इथली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन खूप इझिली डोनेट केली जाते. म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करतोय? इलेक्ट्रॉन इझिली डोनेशनसाठी हेल्प आउट करतोय, जेणेकरून बेसिक कॅरेक्टर वाढतं, बेसिक स्ट्रेंथ वाढते. सो आपल्याला ऑप्शन ABCD मध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप शोधायचा आहे की जो कुठला आहे? ऑप्शन ए. बाकी NO2, SO3, CN हे सगळे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे, ते चालणार नाही. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कुठला आहे? फक्त दॅट इज मिथॉक्सी ग्रुप, दॅट इज ऑप्शन ए. ऑप्शन ए इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 24 साठी आपण प्रोसीड करू. हाऊ मेनी प्रायमरी अमाइन्स आर पॉसिबल फॉर द फॉर्म्युला C4H11N? बघा सगळे काढून दाखवतो मी तुम्हाला स्ट्रक्चर्स. हाऊ मेनी प्रायमरी अमाइन्स आर पॉसिबल? C4 वाला कुठला असतो प्रायमरी अमाइन? CH3, CH2, CH2, CH2 अँड NH2. चेक करून घ्या मोलेक्युलर फॉर्म्युला मॅच होतोय का. नंबर ऑफ कार्बन 4 आहेत, बरोबर. नंबर ऑफ हायड्रोजन 11 पाहिजे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 बरोबर आहे. नायट्रोजन एकच आहे. ही झाली पहिली पॉसिबिलिटी. दुसरी पॉसिबिलिटी आपण काय करू? NH2 ग्रुपची फक्त पोझिशन चेंज करू. 4च, येस येस. CH3, CH, NH2. जरी NH2 ग्रुपची मी पोझिशन चेंज केले पण तरीही तो प्रायमरी अमाइनच आहे. ओके, ही एक सेकंड पॉसिबिलिटी झाली. थर्ड पॉसिबिलिटी अशी करा की जो प्रायमरी अमाइन्स राहायला पाहिजे, मग मी सपोज कार्बन मध्ये चेंजेस करतो. ओके, हा सुद्धा प्रायमरी अमाइन्स आहे. अजून काय पॉसिबिलिटी आहे का? टर्शरी करून टाकायला, या टर्शरी ब्युटिल ग्रुप करा कन्वर्ट. टर्शरी ब्युटिल मध्ये त्याला कन्वर्ट करा. चेक करा, इथे जोडून द्या NH2. हा सुद्धा प्रायमरीज आहे. याच्या पलीकडे पॉसिबिलिटी नाहीये. सो टोटल नंबर ऑफ पॉसिबिलिटीज आर 4 फॉर दिस मोलिक्युलर फॉर्म्युला. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं की तो फक्त प्रायमरीज पाहिजे, सेकंडरी टर्शरी नाही चालणार. तर आपण 4 मोलिक्युल बनवून दाखवले, सगळेचे सगळे प्रायमरीज आहे. याच्या पलीकडे काहीच पॉसिबिलिटी नाहीये. अजून कुठलं तयार होऊ शकतं का? अजिबात नाही. तुम्ही ट्राय करा, तयार होणार नाही. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ द ऑप्शन सी. ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 25 साठी आपण प्रोसीड करू. क्वेश्चन नंबर 25. द एंड प्रोडक्ट C ऑफ द फॉलोइंग रिएक्शन इज. एंड प्रोडक्ट C तुम्हाला हवं आहे. चला रिएक्शन सॉल्व्ह करू डायरेक्टली. सो प्रायमरी अमाइन घेतलं आपण, दॅट इज CH3, CH2, NH2. दिस इज अन प्रायमरी अमाइन. याची रिएक्शन तुम्ही करताय नायट्रस ऍसिड सोबत, जो आहे HNO2. आता या HNO2 सोबत रिएक्शन केल्यानंतर बघा ऍक्च्युली 2 स्टेप होत असतात या प्रोसेसमध्ये. तर पहिली स्टेप मी ते सांगतोय तुम्हाला. इथे तुम्हाला प्रोडक्ट मिळणार CH3, CH2, N ट्रिपल बॉन्ड N. इथे तो प्लस चार्ज, इथे तो Cl मायनस. सर हा Cl मायनस कुठून आणला? हा Cl मायनस येण्यामागे रिझन असं असतं की हा HNO2 हा डायरेक्टली प्रोड्यूस होत नाही. हा तयार करण्यासाठी तुम्हाला NaNO2 लागतो प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl लागतं. ह्या कॉम्बिनेशनचा वापर केला तर तुम्हाला मिळतं HNO2. मग या HCl मधला Cl आपण इथे लिहिला आहे. आता याच्या पुढे काय होतं? याचं होतं हायड्रोलिसिस. याचं हायड्रोलिसिस झालं तर तुम्हाला प्रोडक्ट मिळतं CH3, CH2OH. आता मी सध्या बाय प्रोडक्ट लिहित नाही, त्याला मी मार्क करतोय A. या A मध्ये तुम्ही ऍड करता आहात PCl5. म्हणजे हा थोडासा पार्ट आहे हायड्रोजन डेरिव्हेटिव्हचा पुन्हा. ही जर रिएक्शन तुम्ही केली तर इज अ फॉर्मेशन ऑफ अन इथिल क्लोराइड, दॅट इज ऑप्शन B. आता या इथिल क्लोराइड मध्ये जर मी अमोनिया टाकला तर ऑब्विसली देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन अमाइन. देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन अमाइन. सो अमाइन तुम्हाला मिळालंय. अमाइनचं नाव तुम्हाला ओळखायचं आहे क्वेश्चन नंबर 25 साठी. देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन इथेनमाइन. हा जो मॉलिक्यूल आहे हा कुठला आहे? द नेम ऑफ मॉलिक्यूल इज इथेनमाइन, दॅट इज ऑप्शन B इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 25. सो गाईज, हा तुम्हाला 25चा सेट दिला आहे. हा एकच सेट आहे. याच्या पुढच्या क्वेश्चनचा सेट मी तुम्हाला थोड्या वेळात अवेलेबल करून देईल. हा फक्त मी तुम्हाला एकच सेट दिलाय. सो 26 पासून पुढचे क्वेश्चन आपण अटेम्प्ट करणार आहोत सेकंड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही फर्स्ट व्हिडिओवरती फोकस करा. थँक्यू व्हेरी मच.